सिलेंडरचा तुटवडा, एलपीजीचा तुटवडा दिसतोय, मोठ्या प्रमाणावरती तुटवडा दिसतोय. उद्योग क्षेत्राला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती तोटा होताना बघायला नाही. बघा, एक्झाम्पल असं दाखवलंय जसं शिर्डीमध्ये पण देवस्थान इथे पण जे आहेत गॅस सर्व्हिसेस वगैरे जे आहेत ते नाही आहेत आणि खरं म्हणजे कोणीही स्टॉक अवैधपणे स्टॉक करता कामा नये, साठे बाजार करता कामा नये आणि काळाबाजारी करता कामा नये. अशा लोकांवर कठोर कारवाई राज्य सरकार करेल. केंद्र सरकारने देखील जाहीर केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅसचा सिलेंडरचा तुटवडा आम्ही भासू देणार नाही. हिंदी में बाइट हे म्हणाले की त्यांनी माफी मागितली आहे. नवीन चेहरा तुम्ही जो दिलेला आहे ज्योती वाघमारे, तुम्ही संसदेमध्ये गेलात, लोकांसाठी लढावा अशी लोकप्रतिनिधी अपेक्षा असते, तुम्ही महिलाचा चेहरा दिलाय, काय अपेक्षा करताय? नाही, राज्यसभेमध्ये डॉक्टर ज्योती वाघमारे आम्ही उमेदवार दिला आणि त्या बिनविरोधी आल्या. पण त्या खऱ्या अर्थाने उच्च विद्या विभूषित आहेत आणि सामान्य माणसाची, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. एक गरिबीतून आलेली आमची बहीण आहे ती आणि त्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांचा आवाज राज्यसभेमध्ये त्या उठवतील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देतील. ते प्रश्न राज्यस्तरावरचे असतील किंवा राष्ट्रीय स्तरावरचे असतील. त्यामुळे जे आम्ही शिवसेनेने निवड केलेली आहे ती त्याला ते खऱ्या उतरतील आणि जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो सार्थ करतील. हेल्प केलेलं राज्यसभेच्या सीटसाठी आणि असंच हेल्प आता उद्धव ठाकरे यांना पण पाहिजेच नाही तर ते तुम्हाला कॉल करावं असं सांगितलं विधानसभेसाठी. विधान परिषद, आता राज्यसभा ही निवडणूक होऊन गेलेली आहे. आता विधान परिषद येईल निवडणूक, तेव्हा पाहू. सर, पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. आता पक्षाची भूमिका काय असणार आहे, कारण तुम्ही एनडीएचा घटक पक्ष आहात. 5 राज्यांमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2014 पासून केलेलं जे काम आहे त्या कामाचा प्रत्येक राज्याला फायदा झालेला आहे डेव्हलपमेंटसाठी. आणि त्यामुळे डेव्हलपमेंट हाच मोदीजींचा अजेंडा आहे आणि याचा फायदा या 5ही राज्याच्या निवडणुकांमध्ये NDAला, भारतीय जनता पक्षाला होईल आणि NDAचं खूप चांगलं यश NDAला मिळेल. सर, आता शिवसेनेचे आज पार्लियामेंट में आज आपकी नेताओं के साथ बैठक हुई है, हाँ। किन मुद्दों के ऊपर चर्चा हुई है? मिले हैं सर, तो कौन सी बातों पे चर्चा हुई? पार्लियामेंट सेशन जब शुरू रहता है तो मैं अक्सर आता हूँ यहाँ पर और कल हमारी बैठक मेरी हमारे सांसदों के साथ हुई है